रात्रीचे 12 वाजले होते तरी देखील नीताला झोप येत नव्हती. गादीवर इकडून तिकडे कूस बदलणे चालू होते. डोक्यात विचारांचे काहूर माजले होते. 14 वर्षांपूर्वीचा काळ आठवला होता. त्यावेळेसचे तिचे जीवन किती दुःखदायक होते. नुसत्या विचाराने तिच्या डोळ्यांतून अश्रूंचे लोट वाहत होते. 14 वर्षे पूर्वी तिचे लग्न दिनेश सोबत झाले होते. सुखी संसाराचे स्वप्न घेऊन तिने सासरी प्रवेश केला होता. घरातील वातावरण एकदम चांगले होते. सासू सासरे जीव लावत असत. नंतर मैत्रिणीसारखीच होती. नेहमी वहिनी वहिनी म्हणून मागे फिरायची. तिच्यापेक्षा 2च वर्षांनी लहान होती. सासूबाई पण तिला स्वयंपाकात मदत करीत असतात. जे येत नाही ते अगदी प्रेमाने शिकवत असतात. दिनेशला हे आवडते, तू आज ही भाजी कर. कधी गोड पदार्थ करायला सांगत असतात. एकदम खेळीमेळीचे वातावरण होते. तिचा दिवस कसा जायचा हे पण तिला समजत नसे. दिनेश ऑफिसमधून आल्यानंतर त्याला हातपाय पुसण्यासाठी टॉवेल देणे, त्याच्यासाठी छान अद्रकाचा चहा करून प्यायला तिला द्यायला आवडत असे. त्याच्यासाठी बूट पॉलिशपासून त्याच्या कपड्यांची इस्त्री करणे, हे सर्व काम ती आवडीने मनापासून करत असे. पण लग्नानंतर काही दिवसांनी तिच्या लक्षात आले की दिनेश जेवढा पुरता तेवढंच बोलतो, जास्त बोलत नाही. बाहेर फिरायला घेऊन जात नाही. पण लग्नाला फक्त काहीच दिवस झाल्यामुळे नीताने एवढे मनावर घेतले नाही. तिला वाटले हळूहळू दिनेशमध्ये बदल होईल. आपल्या प्रेमाच्या ताकदीने आपण त्याला आपलेसे करून. एक दिवस एक दूरचे नातेवाईक पत्रिका घेऊन आले आणि दिनेशला नीताला लग्नाला घेऊन येण्यास आग्रह करू लागले. दिनेश जास्त काही बोलला नाही. येतो म्हणून सांगितले. नीताला खूप आनंद झाला. लग्नानंतर दोघांना पहिल्यांदाच बाहेर जायला मिळणार होते. 8 दिवसांनी लग्न होते. तिची आजपासूनच तयारी सुरू झाली होती. सासू सासरे दोघांनी सांगितले, तुम्ही दोघं मिळून जा. नंदेने वहिनीला विचारले, काही लागत असेल तर मला सांगा, मी मार्केटमधून आणून देईल. 8 दिवस भुरकून निघून गेले. दिनेश गप्प होता, काही बोलत नव्हता. दिनेश ऑफिसला जायला निघाला. तसेच आईने सांगितले, आज लवकर ये, लग्नाला जायचे आहे. लग्न संध्याकाळी 7 वाजताचं आहे. मी जायला खूप उत्सुक होती. नीताने तोपर्यंत छान आवरून ठेवले. काठापदराची जांभळ्या रंगाची साडी नेसली, केसांचा अंबाडा बांधला. तिची नणंद वीणाने कॉलेजमधून येता येता मोगऱ्यांचा गजरा आणला होता. तोच अंबाड्यावर माळला. हलके फुलके मेकअप केले. सासूने दागिने दिले, ते घातले आणि दिनेशची वाट पाहत उभी राहिली. चहा घेतला आणि कपडे बदलून ते दोघं लग्नासाठी निघाले. दिनेश रस्त्याने काहीच बोलला नाही. लग्न मंडपात गेल्याबरोबर एका ओळखीच्या नातेवाईकांकडे मला सुपूर्त केले आणि सांगितले, लग्न झाल्याबरोबर काकूंबरोबर जेवण कर, आपण लगेच निघू. असे सांगून तो मित्रांसोबत जाऊन बसला आणि त्याला थोडे विचित्र वाटले, पण ते तिने मनावर घेतले नाही. काकू तिला प्रश्न विचारत होत्या, तुझं शिक्षण किती, तू काय करतेस? अनिता थोडी नाराज होती. दिनेशला शोधत होती. त्याला शोधत तिने सांगितले, मी फक्त 12वी पास आहे. मी एका खेड्यातील आहे. शिक्षणाची सोय नव्हती आणि आई वडील बाहेरगावी शिकण्यासाठी परवानगी देत नव्हते, म्हणून कशी तरी 12वी पर्यंतच शिकले. काकूंनी तिला खूप प्रश्न विचारले तरी देखील ती बोलत होती, पण लक्ष अजिबात नव्हते. एकदाचे लग्न लागले, जेवणही झाले, तरी दिनेशचा पत्ता नव्हता. तिला आता खूप अस्वस्थ वाटू लागले. ते गप्प होते. तेवढ्यात काकूंनी एक शेवटचा प्रश्न विचारला, दिनेश तुला जीव लावतो का गं? ती थोडी गोंधळली. काय उत्तर द्यावे याचा विचार ती करू लागली, कारण सध्या तिच्या मनात तोच प्रश्न गोंधळ घालत होता. दिनेश असा का वागत असेल? एवढा वेळ झाला तरी माझी एकदाही विचारपूस करायला आले नाही, वगैरे वगैरे. दिनेश माझ्यावर खूप प्रेम करतो. डोळ्यात मात्र निर्विकार भाव होते. थोड्या वेळाने दिनेश आला. काहीही चौकशी न करता, चल आपल्याला खूप उशीर झाला आहे, असं बोलून चालायला लागला आणि त्याच्या मागोमाग मी निघाली. जाताना पण तो काहीच बोलला नाही. घरी पोहोचल्याबरोबर वीणा म्हणाली, वहिनी आज खूप सुंदर दिसत आहात. तेवढ्यात सासूबाई आल्या आणि नीताला म्हणाल्या, लग्नानंतर पहिल्यांदा एवढे छान आवरलेस आणि खरोखर आज तुझी दृष्ट काढावी लागणार. नीता हसली आणि कपडे बदलण्यासाठी बेडरूममध्ये निघून गेली. नीता स्वभावाने अबोल असल्यामुळे तिने आजपर्यंत दिनेशला काहीच विचारले नाही. डोक्यात मात्र दिनेशला विचारण्यासाठी खूप प्रश्न आहे. मनात वादळ पेटलेले होते, पण ती बाहेरून गप्प होती.
दिनेश झोपी पण गेला होता. नीता मात्र खिडकीतून एकटक चंद्राकडे पाहतच जागी होती. दिनेशला विचारण्यासाठी मनात बऱ्याच प्रश्नांची मालिका तयार करत होती. भराभर दिवस निघून गेले. लग्नाला 1 वर्ष पूर्ण झाले. 2 दिवसांनी लग्नाचा वाढदिवस होता. घरात सर्व पहिल्या वाढदिवसाच्या योजना आखत होत्या. वीणा तर खूप उत्सुक होती. तिने तर मैत्रिणीची लिस्ट तयार करून ठेवली होती. सासू-सासरे वीणा यांनी प्लॅन केला होता की घरीच लग्नाचा वाढदिवस साजरा करू. मित्रमंडळी, नातेवाईक सर्वांना बोलवू. अंगणात मंडप टाकू. आचार्याला जेवणाची ऑर्डर देऊ. अशी योजना आखून झाली. संध्याकाळी दिनेश आल्यावर चहा-पाणी झाले की सर्वांनी विषय काढला. दिनेशला नियोजन करायला सांगितले. मित्रांची, नातेवाईकांची लिस्ट तयार करायला सांगितले. दिनेश काहीच बोलत नव्हता. काहीतरी विचार करण्यातच तो गुंग होता. मग अचानक म्हणाला, आम्ही दोघे फिरायला जाऊ आणि तिकडेच वाढदिवस साजरा करू. सर्व गप्प झाले. शेवटी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. त्यांच्या मर्जीप्रमाणे साजरा करू देत म्हणून कोणी जास्तीची चर्चा केली नाही. दोघेच फिरायला जाणार हे फायनल झाले. दुसरा दिवस उजाडला. दिनेशने सुट्टी घेतली होती आणि नीताला घेऊन तो जवळच कोल्हापूरला महालक्ष्मी दर्शनासाठी आला. दोघांनी महालक्ष्मीचे दर्शन घेतले. दुपारी पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवण केले. त्यानंतर शाहू पॅलेस पाहण्यासाठी गेले. दोघांमध्ये जेमतेम संवाद होता. कामापुरते बोलणे चालू होते. नीताला अजिबात करमत नव्हते. सर्व काही भावना शून्य होत्या. तिला मनातल्या मनात गुदमरत होते. दिनेश बळजबरीने वाढदिवस साजरा करत आहे असं तिला भास होत होता. आता तिच्या भावनांना तिला मोकळे करायचे होते. आज तिला दिनेशकडून बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मागायची होती. तिने मनात पक्का निर्धार केला होता. 1 वर्षापासून होणारा मनाचा कोंडमारा तिला आता असह्य होत होता. दिनेश पण अबोल होता. त्याच्या पण मनात काहीतरी चालले होते. त्याचे पण मन अजिबात लक्ष नव्हते. अर्ध्यात शाहू पॅलेस पाहिल्यानंतर नीता म्हणाली, मी खूप थकले आहे. आपण लॉजवर वापस जाऊयात. दिनेशला पण कंटाळा आला होता. दोघे पण लगेचच लॉजवर परत आले आणि त्याने मात्र ठरवले होते की आज काहीही होऊ दे, पण मनातील सर्व प्रश्न विचारायचे. असे ठरवून सर्व एकवटून दिनेशशी बोलायला सुरुवात केली. नीता म्हणाली, मला काही विचारायचं आहे. मी बोलू का? दिनेश म्हणाला, मला तुला काही सांगायचे आहे. त्यासाठीच तर मी तुला बाहेर फिरायला घेऊन आलो. नंतर तू बोल. मला अगोदर तुला काही सांगायचे आहे. नीता गप्प बसली. पुढे दिनेश म्हणाला, राग येऊ देऊ नकोस. मी तुला आज सत्य सांगणार आहे. यावर तुला जे बोलायचे आहे ते नंतर बोल. माझ्या आईवडिलांनी बळजबरीने तुझ्यासोबत लग्न ठरवलं. तू गव्हाळ्या रंगाची, कमी शिकलेली, राहणीमान साधारण. मला तू पसंत नसताना देखील आईवडिलांसाठी मी लग्न केले. आईला तू आवडायचीस. खूप संस्कारी म्हणून आई नेहमीच तुझे गोडवे बोलायची. त्यांच्या शब्दासाठी त्यांना दुखवू नये म्हणून मी तुझ्याशी लग्न केले. पण माझ्या ऑफिसमधल्या मुलीवर प्रेम आहे. ती मला पहिल्यापासूनच आवडते. पण आईवडिलांना ती आवडत नाही. ती तर त्यांना आवडत नाही म्हणून त्यांनी आमच्या लग्नाला नकार दिला. घरात बरेच दिवस कोणी कोणाला बोलत नव्हते. शेवटी मी तुझ्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. तू आज जशी आहेस तशीच तुला ठेवेल. तू माझ्याकडून जास्तीच्या अपेक्षा करू नकोस. यावर तुला काय निर्णय घ्यायचा तो घे. मला मान्य आहे. नीताच्या पायाखालची जमीनच सरकली. तिच्या डोळ्यासमोर अंधारी आली. तिला काय होत आहे हे कळत नव्हतं. तिच्या मनात आता कोणतेच प्रश्न नव्हते. न विचारता सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली होती. तिला आता लगेचच जीवनयात्रा संपवावी असे वाटत होते. ती थोडा वेळ निशब्द झाली. दिनेशला हे लक्षात आले. त्याने तिला पाणी आणून दिले. तू थोडा वेळ विचार कर असे म्हणून तो बाहेर जाऊन बसला आणि नीता बाहेर आली. तिला हे सर्व 14 वर्षापूर्वी घडलेला प्रसंग जसाच्या तसा आठवण्याचे कारण म्हणजे अचानक काल तिची आणि दिनेशची भेट झाली. तब्बल 14 वर्षांनी दोघे रस्त्यात भेटले होते. नीताने ओळखले, हा दिनेशच आहे. त्याच्यात फारसा बदल झाला नव्हता. पण दिनेशला ओळखायला थोडा वेळ लागला. दोघे पण घाईत होते. दिनेशची मीटिंग होती आणि नीताची पण एक कंपनीच्या मालकासोबत अपॉइंटमेंट होती. दिनेशने दुसऱ्या दिवशी भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि नक्की भेटण्याचे प्रॉमिस घेतले. आणि तिची इच्छा नव्हती तरी देखील एक वेळ भेटूया, भेटायला काय हरकत आहे म्हणून तिने भेटण्यासाठी होकार दिला. नीताने 14 वर्षापूर्वीच दिनेशला सोडून दिले होते.
लग्नाचा वाढदिवस ही त्यांची शेवटची भेट होती. नीताने जिद्दीने ड्रेस डिझायनरचा कोर्स पूर्ण केला होता. नीता आता एक प्रसिद्ध ड्रेस डिझायनर होती. दुसऱ्या दिवशी दोघे एका नामांकित हॉटेलमध्ये भेटले. दिनेश तिच्याकडे एकटकच बघतच राहिला. तिच्यात आता खूप बदल झाला होता. केस कट केले होते आणि मोकळे सोडले होते. तिने जीन्स पॅन्ट आणि टॉप घातला होता. रंग पण बऱ्यापैकी उजळला होता. हलकेसे मेकअप केले होते. खूप सुंदर अशी दिसत होती. तिचे मॉडर्न रूप दिनेशला आकर्षित करत होते. 14 वर्षापूर्वीची साधी भोळी नीता आता इतकी सुंदर दिसते, त्याचा विश्वासच बसत नव्हता. त्याला जसे हवे होते तसाच तिच्यात आता बदल झाला होता. तिचे संपूर्णतः रूप बदलले होते. दिनेशने नीताचा हात हातात घेतला आणि म्हणाला, मी तुला परत स्वीकारायला तयार आहे. चल आपण घरी जाऊयात. आईबाबांना भेटू. त्यांना खूप खूप आनंद होईल. नीताने हळूच हातातून हात काढून घेतला आणि सांगितले पण, मी आता तुला स्वीकारायला तयार नाही. मी तुला तुझ्या आग्रहास्तव शेवटचे भेटत आहे. मला तू सोडलेस तेव्हा तो तुझा निर्णय होता. आता हा माझा निर्णय आहे. तिच्या बोलण्यात आत्मविश्वास होता, पण पक्का निर्धार दिसून येत होता. तिच्या निर्णयात ठामपणा होता. आता तिने पूर्णपणे स्वतःलाच वचनबद्ध केले होते की स्वतःच्याच मनाप्रमाणे मानसन्मानाने जीवन जगायचे आणि तिचा तो निर्णय योग्यच ठरला होता. तेवढ्यात तिला एक फोन आला. तिने तो उचलला. मॅडम, आपल्या अमेरिकन कंपनीचे ऑर्डर मिळाली आहे आणि त्यासाठी उद्या अमेरिकेला जावे लागेल. एअरलाईनचे उद्याचे बुकिंग करू का? हो म्हणून नीताने फोन ठेवला. दिनेशनेही फोनवरचे बोलणे ऐकले होते. टेबलवर कॉफीची ऑर्डर आली होती. दोघांनी कॉफी घेतली. मग उद्याची तयारी करायची आहे. माझे खूप पेंडिंग वर्क आहे. मला थोडी घाई आहे, असे सांगून नीता तिथून निघून गेली. दिनेश हतबल होऊन बराच वेळ तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होता. तर मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.